ए पाऊस येत आहे ना. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर गुड मॉर्निंग नाही राहिलेली आफ्टरनून झालेला आहे. मी सकाळी थोडं ना बरं वाटत नव्हतं म्हणून मी ब्लॉग स्टार्ट केलेला नव्हता, पण आता थोडंसं ठीक वाटत आहे. तर चला मंडळी आता आजच्या ब्लॉगला झालेली आहे सुरुवात. तर नवीन असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर मगापासून आई मला काय करत आहे, जेवण करून घे. पण माझं थोडंसं पोट वगैरे व्यवस्थित नव्हतं म्हणून मम्मी काही जेवण घेत नव्हती. पण आता थोडंसं ठीक वाटत आहे, जेवण करून घेतली. आणि आजच्या जेवणात काय काय आहे बघते. माझ्यासाठी कांद्याची चटणी करून ठेवली आईने मस्त. वाव, कांदा आणि आंब्याची चटणी मी तिला सांगितलं होतं. आणि हे गहू आहे, याचं काहीतरी करणार, ते तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये दिसणारच. भात आणि छान मस्त असं ते कांदा वगैरे टाकून वरण करतात ना, ते आहे. हे पण मला खूप जास्त आवडते. चला आता मंडळी जेवण करायला घेऊन घेते. आणि रससुद्धा आहे म्हणे आई, आणि कुरुड्या पण तळल्या वाटते आईने बहुतेक. तर मंडळी छानपैकी मस्त असा आंब्याचा रस आहे, कुरुडी आहे, भात, वरण हे छान तुम्हाला सांगितलं मगाशी, आणि चटणी घेतलेली आहे. आणि चटणीवाली जे पोळी असते ना मुरलेली, ते घेतलेली आहे. आणि आता चला मग मस्त जेवण करून घेते मी आता. आणि आई करत आहे इकडे सरगुंडे, जे की माझे आणि माझ्या मुलीचे खूप जास्त फेवरेट आहे. तर थोडीफार आईला पण नंतर मदत करू लागू. आई तू जेवत नाही का? चला मी जेवण करून घेते. शानू आहे मला सोबत आज. शानू पोळी वगैरे घे ना. नाही तर मंडळी जेवण वगैरे झालं माझं, आणि मी पण बसली आईची मदत करायसाठी. आणि सरगुंडे जे आहे ते मी किती वर्षानंतर करत आहे, कारण की एवढ्या वर्षातून पहिल्यांदा चान्स आलेला आहे की मी आईकडे आली आणि आई सरगुंडे करत आहे. तर मग मी तिला करू लागत असते. तर पहिले लग्नाच्या आधी मी करू लागायचे आईला, तेव्हापासून नंतर घरी आमच्या जेव्हा करायचे तेव्हा पण करू लागत होती. आता त्यावेळेस असा चान्स आलेला आहे की आता मी इकडे आली आहे आणि सरगुंडे करत आहे आई. तर मी म्हटलं चला आपण पण करावं, कारण की खूप दिवस झाले केले नव्हते मी सरगुंड्याचं काही मला म्हणजे तसं चान्सच नाही आला. आणि मी घरी वाळवणं चिळवण्याचं तर करत नाहीच, तुम्हाला माहीतच आहे ब्लॉग बघत असाल तर. कारण की सध्या आपल्याकडे वाळू चिळू घालायसाठी व्यवस्थित जागा नाही आहे. एवढी जागा आहे पण ती जागा काही फायद्याची नाही आहे, कारण की तिथे एकतर कंपनीचा डस्ट येतो आणि पुन्हा बंदरांचा इतका त्रास असतो ना, त्यामुळे या गोष्टी मी करतच नाही. जेव्हा आता स्वतःचं घर होईल तेव्हा आता करू. तर असं आहे मग मंडळी. तर तुमच्याकडे पण असे सरगुंडे केल्या जातात का, तर नक्कीच सांगा. आमच्या विदर्भात तर प्रत्येकाच्या घरी असतात, कारण की रस आणि सरगुंडे पाहुणचार जर केला ना, पाहुणचार जर रसाचा केला ना, तर असे हे सरगुंडे जे आहे हे उकळल्या जाते आणि रसासोबत छान असं खाल्ल्या जाते. पोळी एकदाची कमी खाऊन घेईल, पण दोनदा सरगुंडे आणि रस तर जातोच जातो. तर असं आहे मग विदर्भातला आमच्या. आणि तुमच्याकडे अशा पद्धतीचे सरगुंडे वगैरे काही आहे का, हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर मग मंडळी मी आईला हे पूर्ण सरगुंडी जे आहे ते करू लागते. आणि थोडंसं ना याला मानेचा वगैरे त्रास होतो, म्हणून मी थोड्याशा या गोष्टी ज्या आहे अवॉइड करत असते. पण हे जे कणिक भिजवली होती ना आईनी, इतकी छान भिजवली होती. आणखी असं म्हणजे एक उत्साह वाढून गेला होता की आता पुन्हा करायचं म्हणून. नाहीतर तुटत जर गेली ना कणिक, हा जो सर असतो ना, तर हे तुटलं ना तर मग असं कंटाळा येतो, करूशा नाही वाटत. तर हे जे कणिक आहे ना एकदम शेवटपर्यंत बघू शकता तुम्ही, कसं बिलकुल तुटत नव्हतं, काही नव्हतं, व्यवस्थित असं भिजवलं गेलं होतं. आईला विचारलं सुद्धा की हे कशामुळे म्हणजे असं होते बा म्हणून. तर आई म्हणे मीठ जर कमी जास्त पडलं तर त्याच्यामुळे हे सरगुंडी जे आहे म्हणजे नकेचा जो सर आहे तो तुटला जातो. म्हणून मग आईने व्यवस्थित, आणि तिचं नेहमीच जेव्हाही पण भिजवते ना सरगुंड्यांचं, तर ते कधीच असं तुटत नाही. आणि ते शानूला सुद्धा आम्ही कामी लावलेलं आहे, कारण की मी जेव्हा लहान होती ना तेव्हा आईला हेच कामं करू लागायची. म्हणजे आई सरगुंडे गुंडायची आणि मग मी हे असं काढायची. थोडेसे सोकत आले की असं काढून टाकायचं असते, आणि मग याला छानपैकी अशी ऊन द्यावं लागते. तर तिकडून मग माझी पाठ दुखत होती, जागा चेंज करून घेतली, टेका घेतला थोडासा पाठीला. आणि आजचे जे सरगुंडे आहे ना ते आईनी कमी आणि मीच जास्त केले, कारण की शानू थोडा वेळ बसली सरगुंडे काढायसाठी, आणि मग आईनीच म्हणजे ते
सरगुंडे जे आहे ते काढले काळीतून. ज्याला सरगुंडे गुंडत आहे ना तर ते त्याला म्हणतात सर. हे जे सर आहे ना हे लवीचे असतात. जे समजा नदीच्या काठावर जे असे झाडं असतात ना, कशाचे गव्हासारखे असे नाही का, तुरुंब्यासारखे असे झाडं असतात, तर त्याच्या मधातून हे काढलेले सर असतात. आणि खरंच इतके छान असं असे चोपडे चोपडे आणि तुटत पण नाही, व्यवस्थित सर जो आहे तो गुंडला जातो. आमच्या विदर्भातनं सरगुंडे, बोटुळे हे प्रत्येका घरी दिसून येतात तुम्हाला. खेड्यात तर प्रत्येकाच्या घरी असतातच, पण शहरात आता थोडंफार कमी झालेलं आहे बोटुळे वगैरे. नाहीतर इतके छान लागतात ना बोटुळे, दही बोटुळे आणि सरगुंडे, आंब्याचा रस खूप छान लागते खायला. बोटुळेची खिचडी तर एक नंबर, उत्तमच मस्त जेवण होऊन जाते. तर बोटुळे जे आहे ते जर तुम्हाला कधी असं दाखवायचा चान्स मिळाला तर तुम्हाला नक्कीच दाखवणार बोटुळे कसे असतात. तर चला मग मंडळी, अशा पद्धतीने आम्ही सरगुंडे करून घेतलेले आहे पूर्ण. आणि हे दोघी मिळून केले. 2 ग्लासाचं भिजवलं होतं आईने. आईला काही वाटलं नव्हतं की मी करू लागणार बा म्हणून, तिने 2च ग्लासाचं टाकलं होतं. पण माझी इच्छा झाली की आता आपण करू लागावं म्हणून मस्तचा पिक्चर वगैरे लावलेला होता टीव्हीवर, ते पाहत होतो आम्ही. आणि इकडे सरगुंडे चालू होते आमचे. तर दोघी मिळून आम्ही बनवले सरगुंडे. तर 2 ते 3 तासात, 2 तासातच झाले, 2-2.5 तासातच झालेले होते ते. तर पायली भरायचं जर टाकलं असतं ना, तर आई म्हणे पायली भरायचं टाकलं असतं तर आणखीनच लवकर झालं असतं म्हणे. मी म्हटलं अगं बाई राहू दे, माझी मान वगैरे दुखणार बा म्हणून. कारण मी जर अशा गोष्टी करायला बसली ना तर मला मग असं संपेपर्यंत उठूशा वाटत नाही. ते माझं दुखलं तरी चालते. तर असं आहे मग मंडळी. चला तर मंडळी, आमच्याकडे मस्त पाऊस यायला लागला होता आणि छान थंडगार वातावरण झालेलं होतं. पण नंतर खूप स्वेटिंग व्हायला लागली होती आणि आम्ही बस तयारीच केली होती की मला डीमार्ट पाऊस मध्ये येत आहे जायचं ना म्हणून. या मुलींसोबत जायचं होतं डीमार्टला. जानू. पाऊस येत आहे ना, पाऊस पाऊस. काही करमत नव्हतं, मला काही घ्यायचं तर नव्हतं, पण या मुलींसोबत मग थोडासा एक आपला टाइमपास म्हणून जायचं होतं. आणि अगदी बाजूलाच आहे आईच्या घराच्या, त्याच्यामुळे मग जाऊ बा म्हटलं थोडंसं आपला पण टाइम. मग अशी आमचं पावसामुळे काही जाणं झालं नाही, त्याच्यामुळे आता शानू राहुल आल्याबरोबर त्याच्या मागे लागली, मला जायचं आहे, मला जायचं आहे म्हणून. चल रे. माझा भाऊ हसत आहे. किती वर्षाचा आहे मामा? काहून पण कशासाठी सांग रे, किती वर्षाचा आहे तो? पण काय करता मंडळी, या पावसामुळे आमचा प्लॅन जो आहे तो कॅन्सल झाला. मग राहुलला आम्ही थोडासा त्रास दिला. आईस्क्रीम खाऊन घेतली त्याच्याकडून मस्तपैकी. पहिल्यांदा इथे आलो तर इथे काही दिनशाची आईस्क्रीम होती नाही, आम्ही दिनशाचीच खात असतो. दिनशाची आईस्क्रीम नव्हती, त्याच्यामुळे दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. झालं असं होतं की आम्ही शॉपमध्ये आलो आणि राहुलला कळलं की मोबाईलच नाही आणला. मग आता पैसे कशावरून पे करायचे, तर प्रॉब्लेम आला. तर मग आम्ही गेलो पुन्हा परत घरी. मग पुन्हा मोबाईल वगैरे घेऊन आलो आणि त्याच्यानंतर पुन्हा दुकान फिरत बसलो. कारण की इथे वेगवेगळ्या ह्याचे प्रोडक्ट होते, पण दिनशाचेच नव्हते दिसत. मग कसं तरी एक शॉप दिसलं, तिथे गेलो. तिथून मग आईस्क्रीम सिलेक्ट केल्या आणि शानूचं चालू होतं की मला हे नाही पाहिजे, मला ते पाहिजे, ते नाही पाहिजे, हे पाहिजे. तिथे हे आहे. आधी हे आहे. शानूचं चांगलं आहे का? शानू पाहू दे तुझं, दाखव इकडं. खाली दाखव ना, खाली 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 असं दाखव ना, असं असं असं. माझंच चांगलं आहे, माझंच चांगलं आहे. माझं कोरं पान आहे. माझं काळ. भेटलं नाही का? हेच भेटलं. राहुल दादा किती सारे भेटले होते नाही तर का 3-3, 4-4. राहुल दादा आहे. तर मंडळी, झालेलं आहे माझं जेवण वगैरे आणि आता आली आहे मी बाहेर थोडंसं शतपावली करायसाठी. कारण की एवढं सगळं मस्त खाण्यात येत नाही, मस्त दिसत आहे मी, आणि त्यामुळे थोडंसं पोट जे आहे ते जास्त तसं फुगलेलं आहे. हो.
त्याच्यामुळे थोडंसं फिरणे जे आहे ते खूप जास्त अति जास्त आवश्यक झालेलं आहे. आणि आजचा माझा कॅमेरामॅन जो आहे, मी सरळ सरळ फिरत आहे आणि तो असा उलटा उलटा जात आहे. किती स्ट्रगल करत आहे तो माझ्यासाठी. प्लीज त्याच्यासाठी तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. नाही माझ्यासाठी नाही करायचं. चालण्याचे पैसे द्यावे लागत त्याला मला उलटा चालण्याचे. तर हे बडी मम्मी दोन दाखवले 2. हे आमच्या मुलातली 17 वर्षाची बाई. आज ड्रेस नाही घातला. हे आमच्या घरची पाहुणीन हिंगणघाटवाली. हा 17 वर्षाच्या बायकोचा 18 वर्षाचा नवरा आहे वाला. आता ड्युटीला. तरक्की तो करना पड़ेगा ना. तुमने 1 साल छोटी देखी, मैं 2 साल बड़ी देखूंगा. नहीं अभी आज जन्म हे माहिती आहे बुटकी बहीण, जिचे म्हणजे आतारे मोमोज खाऊन आली. एकुलती एक वहिनी आहे वाली. हे माझी शाहू नाही, हे माझ्या भावाची साडी. शाहू नाही, माझ्या भावाची साडी. नाइंसाफी है लेकिन नाइंसाफी है. छोटी नहीं दिखने पड़ता. टाइट मत. जान दो. तुमको कितनी बार बोला मैंने गाउन पहनती जाओ करके. वो ऐसे पेट दिखाना नहीं पड़ता, नजर लगती है. देखो हाथ निकालो जी. 3 है क्या एक साथ? पहले 3 है इधर. एक साथ पेट में से एक एक करके निकाले और तुम एक साथ निकाल रही एक साथ निकाल रही हो. ये गलत बात है. हाँ? 6 हो जाएंगे. कितना महीना चालू है? चौथा. ये 8.5वां 8.5वां. अगला महीना में खुशखबरी. तीन नहीं महीना में नहीं, तीन- 18 महीने में आएगा. 3 नहीं है फिर. 3 नहीं है फिर. 3 है ना, 18 महीने में आएगा. 3 नहीं है फिर. 3 18 महीने में आएंगे. हाँ ऐसे कैसे एक साथ 3 आएंगे तो 9 महीने में आएंगे ना. 17 साल की. 17 साल की. ये 18 साल की जीजा. है कि नहीं? ये उनकी धन्नू डाल रहे हैं अभी अंदर. हाँ डालो ना बसंती नहीं बसंती है क्या? बुलेट है. कुत्तों के सामने मत. हाँ मतलब एक धन्नू एक बसंती. हेलो हो हे बडी मम्मी थोडी इंग्लिश स्लो आहे. आमची मामी. हॅलो ग्लाइस. कोणती आवारी? मैं योगिता आवारी. हॅलो ग्लाइस. हे आवारीन बाई. हॅलो ग्लाइस. मैं पल्लवी इंगळकर. हॅलो ग्लाइस. आई एम सोना. हो 17 वर्षाची आंटी करा काहीतरी. हाँ हेलो ग्लाइस. हेलो ग्लाइस. हेलो ग्लाइस. हमको नहीं बोलने आता. हेलो तू पैसे दे बाई मंचुरियनचे. हे बारकी. तर मंडळी मगाशी काय झालं, जानू तनू आणि मी सगळेजण आम्ही जाणार होतो बाहेर. डीमार्टमध्ये जाणार होतो. त्याच्यानंतर मग यांची काय ती पार्टी होती. मग मी जाणार होती 2 व्हीलरनी आणि या गेला 4 व्हीलरनी. तेवढ्यात आला पाऊस. मग आमचं सगळं जाणं कॅन्सल झालं. 2 जणींचं. हे वाले चालले गेले. तर काय झालं, शानून मी घरी राहिली. तर शानूला एवढं पोटात दुखत होतं की सगळेजण गेले. मी घरीच आहे. घरी आईस्क्रीम घेऊन आलो. तर ही आली मंचुरियन घेऊन. शानूने तिला कॉल केला होता की मला. मग शानूने केला ह्यावाला मामी याच्यावरून फोन. अच्छा लग रहा है ना. ह्यावाला ताईला. हो. तर यावेळेला ताईला फोन केला. मग आमच्यासाठी मंचुरियन आले. तर शानू काय म्हणते, तुला पैसे पाहिजे का म्हणते. पैसे पाहिजे का तुला. हा मी पटकन गटातून काढून आणून देतो म्हणते. माझ्या पोरीला गट कसा सुचला तेच नाही समजून राहिलं. मामी तुमच्या दोन्ही हे जे बाई आहे ना गटाची बॉस आहे. बॉस. कारण तिच्या मम्मीने गटाचे पैसे दिले होते आज, म्हणून ती माझ्याकडे आली गटाचे पैसे घ्यायसाठी. 2 आणि मेरा स्टॉप आहे. पहा मग मित्रांनो, ते खूप म्हणते ना अशा बाई गोरे दिसते म्हणून आता बाबा दिसू राहिल्या काय. वांगे भाजल्यावानी दिसते मित्रांनो. कार्या दिसू राहिल्या. त्याच्यापेक्षा गोरा भात वांगी करते तशासाठी. त्यापेक्षा काही पट्टी तर गोरा आहे.